रावणानं अक्षकुमाराकडे पाहिलं. हा रावणाचा पुत्र आहे. अक्षकुमाराला पण चांगली संधी चालून आली असं वाटलं. बघा, योद्ध्यांना युद्ध करण्यामध्ये रुची असते, बरोबर ना? का युद्धातून पळून जाण्यामध्ये असते? श्रवण करणं पण युद्धच आहे. जय जय रघुवीर समर्थ. निकाल लागत नाही तोपर्यंत खुर्ची सोडायची तुम्ही पण आणि मी पण. आकाशगामी असणारा एक दिव्य रथ घेऊन, त्या रथामध्ये सोन्यानं मढवलेलं धनुष्य, तुणीरामध्ये अत्यंत विषारी वाटावेत असे भयंकर बाण असे घेऊन हा हनुमंतांवर धावून गेला. बाण मारून युद्धाला प्रारंभ केला. अत्यंत भयंकर प्रलयंकर विध्वंसक असं युद्ध प्रारंभ झालं. हे पाहण्यासाठी आकाशामध्ये देवता असुर हे सर्व प्रकट झाले. युद्ध त्याच्या प्रभावामुळं सूर्य सौम्य झाला, वायू स्तब्ध झाला, पर्वत हलायला लागले, आकाशामध्ये भयंकर आवाज व्हायला लागले, समुद्र क्षुब्ध झाला आणि त्याच्या भयंकर बाणांच्या आघातामुळं मस्तकापासून चरणापर्यंत हनुमंताचं शरीर बाणांना भरून गेलं आणि अंगातून रक्त बाहेर लागलं. मारुतीरायांच्या काय तयारीचा योद्धा आहे बघा. हनुमंतरायांनी देहाचा आकार वाढवला. ज्याप्रमाणे त्यांच्या देहाचा आकार वाढला त्या प्रमाणात त्यांचा क्रोध वाढत गेला. हनुमान भयंकर गर्जना करायला लागले. त्यांच्या भुजा आणि चरण बघून सगळे त्रैलोक्य भयभीत झालं. यानं अनेक बाण मारावेत. हनुमंतांनी एकदम आकार बदलावा आणि त्या असंख्य बाणातून बाण अंगावर येत आहेत. डोळ्यासमोर बाणाचे चित्र, बाण अंगावर येत आहेत. दोन बाणाच्या मधून गॅप काढून हनुमान निघतायत. जय जय रघुवीर समर्थ. आता काय करायचं, ह्यानं मारायचं कसं हो? दोन बाणाच्या मधून जातात, अक्षकुमाराच्या जवळ बाण चालू की थप्पड मारतात, परत लांब जातात. हनुमंतांनी दिव्य पराक्रम केला. हनुमंतांच्या लक्षात आलं अक्षकुमार सामान्य नाहीये, महायोद्धा आहे. हा वयानं लहान आहे म्हणून याची उपेक्षा करून चालणार नाही. याला लवकरात लवकर संपवलं पाहिजे. आणि प्रचंड वेगामध्ये हनुमान आकाशातून थेट खाली आले आणि इतका मोठा आघात त्या रथावर केला. आधी त्याचे घोडे मारले 8 आणि रथ नष्ट केला. पण हा इतका तयारीचा मायावी आहे. धनुष्यबाण हातात घेऊन यानं आकाशात उड्डाण केलं आणि दोघांमध्ये आकाश युद्ध प्रारंभ झालं. डोळ्यासमोर चित्र आणण्याचा प्रयत्न केला. प्रचंड आकाश युद्ध प्रारंभ झालं. हनुमंतरायांनी योजना आखली. एकदम ते त्याच्या समोरून खाली गेले. त्याच्या पायाच्या खाली जाऊन उभे राहिले. त्याचे दोन्ही पाय असे हवेतल्या हवेत चालले. सगळं धरले, कर 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 इतका वेगात फिरवलं आणि इतका वेगात खाली फेकलं. त्याच्या शरीराचे तुकडे 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 होऊन तो अक्षकुमार मारला गेला. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. स्वर्गातील महर्षी, इंद्र, देवता, यक्ष, नाग, किन्नर, भूत समुदाय हा दिव्य पराक्रम सगळ्यांनी पाहिला. सगळेजण प्रकट झाले आणि हनुमंतांना साधुवाद देत आहे. मान पुन्हा महाद्वारावर जाऊन सज्ज झाले. आता कोण येतोय बघूया. युद्धोत्सुक. आता कोण येतो बघूया. रावणाला दुःख झालं, संताप झाला. पण काय करणार, राज्यावरच एवढं मोठं संकट आलेलं आहे. त्यांनी सहेतुक आपला त्रैलोक्य विजयी पुत्र इंद्रजिताकडे पाहिलं आणि रावण म्हणतो, मी तुझा पिता असल्यामुळं खरं तर मी युद्धाला जायला हवं, पण राजनीती मला युद्धाला जाऊ देत नाही. आतापर्यंत जे जे मारले गेले ते त्रैलोक्य विजयी नव्हते, एवढं लक्षात ठेव. बल, पराक्रम, तपस्या, शस्त्रास्त्र, नैपुण्य या सर्वच्या सर्व बाबतीत तू माझ्या एवढाच समर्थ आहेस. तूच आता जाणं आवश्यक आहे. तुझा. आणि 2 गोष्टी लक्षात ठेव. युद्धामधला विजय 2 गोष्टींमुळे होतो. पहिली गोष्ट शस्त्रास्त्र संचालनातील नैपुण्य आणि दुसरी गोष्ट मीच जिंकणार हा आत्मविश्वास. नैपुण्य आहे पण आत्मविश्वास नाही, जिंकणार नाही. नैपुण्य नाही आणि नुसताच आत्मविश्वास आहे, मेल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही गोष्टी हव्या. इंद्रजिताने वंदन केलं बापाला.
इंद्रजिताचा जय जयकार करत सगळे राक्षस निघाले. रावण म्हणाला, थांबा, सगळे जाऊ नका, मोजकेच लोक जा, कारण सेना जाते परत कुणीच येत नाही. इट इज माय लॉस. किती लॉस केलं ते नंतर बघणार आहे आपण. मारुतीरायांनी सांगितलं, मोजके लोक बरोबर घेऊन जा. त्या वानराची काय शक्ती आहे ती समजून घे आणि युक्तीनं त्याला संपव. युक्तीनं, शक्तीनं काम होणार नाही आहे. 4 सिंह जोडलेला रथ घेऊन इंद्रजित, ज्याच्या रथाच्या ध्वजावरती इंद्राचं चिन्ह आहे, असा इंद्रजित युद्धभूमीमध्ये प्रवेश करतो. हनुमान रणोत्सुक आहेत. अद्वितीय युद्ध आता होणार म्हणून नाग, यक्ष, देवता, सिद्ध सगळे वायुमंडलामध्ये प्रकट झाले. सगळीकडे मृदंग, तुतारी, पटाह वाजू लागले. वेगवान हनुमान निघाले. उड्डाण करून त्यांनी सर्व मारलेले बाण त्यांनी दूर करवले. एकही बाण लागेना. त्यांनी बाण सोडावेत. हनुमंतांनी बाणाच्या कक्षेत बाहेर जाऊन थांबावं. अरे सोड की बाण म्हणावं. त्याचे बाणच हनुमंतांपर्यंत पोहोचेना. पण तोही चलाख आहे. हनुमंतांना संधीच देईना की त्याच्या अंगावर त्यांनी प्रहार करावा आणि मारून टाकावा. अद्भुत असं युद्ध चालू झालं आणि मेघनाद चिंतातूर झाला. हे असामान्य वानर आहे. आजपर्यंत असा काही बघितला नाही युद्ध. लवकरात लवकर उपाय नाही केला तर हा मला भारी पडेल. काय करावं. आणि एकदम त्याला आठवलं ब्रह्मास्त्र. आणि ह्यानी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करायचं ठरवलं. ब्रह्मास्त्र योजलं आणि हनुमंतांच्या अंगावर सोडलं. थाडकन ब्रह्मास्त्र असणारा बाण छातीमध्ये हनुमंतांच्या लागला आणि हनुमान भूमीवर थाडकन खाली पडले. पण पडण्यामुळं किंवा ब्रह्मास्त्र छातीमध्ये लागण्यामुळं, दोन्हीमुळंही त्यांना काहीच आघात जाणवला नाही. अस्त्राचा आणि ब्रह्मदेवांचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे, अशी भावना करून त्या ब्रह्मबंधामध्ये मारुतीराय बांधले गेले. आणि मनात ते विचार करतायत, या बंधनाचा फायदा असा करून घेता येईल की रावणाची माझी प्रत्यक्ष भेट होईल. तसेच निपचिप पडून राहिले. राक्षसांनी मारुतीरायांची अवहेलना चालू केली आणि खरंच निपचिप पडले. ते जरा अंदाज घेतला बरं का. उठायचं आणि बदलायचं परत. काय करताय. आरती शब्द आल्याशिवाय तुम्ही तरी उठता का सांगा. 2 मिनिटं म्हणतात, बरोबर 20 मिनिटं वाढवतोय बुवा. तुम्ही आता अभ्यस्त झालेले आहात बरोबर. आरती शब्द आल्याशिवाय एकही माणूस उठत नाही. पहिला 2-3 दिवस अंदाज बघितला मी. काही उठतात, परत बसतात, बिचारे परत उठतात. आता छान अभ्यास तुमचा झाला. आरती शब्द तोंडातून आल्याशिवाय खुर्ची सोडायची. जवळ जायचं आणि उठायचं आणि द्यायचा दणका. काय करता. अंदाज घेत 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 राक्षस जवळ गेले. आता हनुमंतांनी नाटकच करायचं ठरवल्यावर ते कशाला उठतायत. निपचिप पडून राहिले. हा खराच बेशुद्ध झालाय असं मानून ह्यांना काय वाटलं, वीरश्री अंगात आली. हनुमान झोपलेत बघून वीरश्री येणारच आहे अंगात त्यांची. त्यांनी रावणाच्या लंकेतल्या चरख्यापासून बनवलेल्या दोरांनी, त्याच्या लंकेतलं बरं का, लंका छाप चरखा, त्याच्यातून तयार केलेल्या दोरांनी हनुमंतांना बांधलं. इंद्रजितानं कपाळाला हात मारून घेतला. म्हटलं, मूर्खांना बरोबर आणणंच मूर्खपणाचं लक्षण आहे.
त्याचं कारण आहे, जो आधीच ब्रह्मास्त्रानं बांधला गेला आहे त्याला तुम्ही वरून जर काही बांधलं तर ब्रह्मास्त्र शिथिल होतं. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे तुम्ही छानपैकी अशी फेविक्विक आणि फेविकॉल ह्यांनी लावायचं छान, आणि ह्यांनी वरून भाताचं काहीतरी शितणं असं त्याला चिकटवायचं. तर सांगा, अकलेचा भाग आहे की नाही? यांनी डोक्याला हात मारला आणि म्हटलं, अहो महत्कर्म कृतम निरर्थम न राक्षसैर मंत्रगतिर्विमृष्टा. मी मोठं एवढं काम केलं, या मूर्खांनी सगळं पाण्यात घातलं. म्हणून रामरायांनी सुद्धा भरताना जो उपदेश केला होता पहिल्या भेटीमध्ये, त्याच्यात हा राजा झाला आहे पित्याची आज्ञा मान्य करून असं मानून रामरायांनी जो उपदेश केला, त्या उपदेशामध्ये असं म्हटलं, 1000 मंत्री जवळ ठेवण्यापेक्षा एक हुशार मंत्री जवळ ठेव. 1000 मूर्खांपेक्षा एक हुशार मनुष्य स्वतःच्या जवळ ठेव, त्यानं तुझं काम होणार आहे. एका गाड्यामध्ये लोखंडाच्या मारुतीरायांना घालण्यात आलं, रावणासमीप आणलं. हनुमंतांनी रावणाला तटस्थपणे बघितलं. बघा, निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असायला हवी, विदाउट एनी प्रेजुडिस. पूर्वग्रह दूषित नसणारी निरीक्षण शक्ती हवी. शत्रू जरी तो असला तरी तटस्थपणे त्याच्या गुण आणि दुर्गुणांकडे तुम्हाला पाहता आलं पाहिजे. तो शत्रू आहे म्हणजे वाईटच आहे असं मानता कामा नये. तो नेमका खरा कसा आहे हे तुम्हाला नीट पाहता आलं पाहिजे. हनुमान शत्रूंकडे सुद्धा तटस्थपणे बघू शकता. आम्ही घरामध्ये शत्रू नसणाऱ्यांकडे सुद्धा तटस्थपणे बघू शकत. महिला मंडळ जास्त असते, काय सासू सुनेचं काय असेल तर माहिती नाही, ते डोळ्यासमोर आलं असेल, सुनेला सासू, सासूला सून. तटस्थपणे पाहता आलं पाहिजे. रत्नजडित अशा अनेक आभूषणांनी सुसज्ज असणारा मुकुट धारण केला आणि असे 10 मुकुट 10 मस्तकांवरती ठेवलेला, भयप्रद नेत्र, दाढा आणि दात असणारा आणि स्फटिकाच्या रत्नजडित सिंहासनावर बसलेला, ज्याच्या 4ही बाजूंना चौऱ्या ढाळणाऱ्या राक्षसी आहेत. दुर्धर, प्रहस्त, महापार्श्व आणि कुंभ नावाचे बलाढ्याचे राक्षस त्याचे मंत्री आहेत. यांनी वेढला गेलेला असा अत्यंत प्रभावशाली रावण मारुतीरायांना दिसला. हनुमंतांचं ॲनालिसिस सुरू झालं. हनुमान फार मोठे चिंतनशील वानर आहेत. खरं तर मानवांच्या व्याख्येमध्ये ब्रह्मर्षी वसिष्ठांनी सांगितलं, माणूस कुणाला म्हणावं? मननात मानवेत्याहुः. ज्याचा स्वभाव मननशील आहे तो माणूस. ज्याला मनन करण्याचा अभ्यास आहे त्यालाच माणूस म्हणा. तो अभ्यास नसेल तर द्विपाद पशु म्हणायला हरकत नाही. शेपूट नसणारा आणि शिंग नसणारा पशु, जर मनन करण्याची प्रवृत्ती नसेल तर. मननात मानवेत्याहुः. मनूपासून झाले ते मानव ना. मनु शब्दाचा लाक्षणिक अर्थ काय आहे? मनु हे मोठे सम्राट होऊन गेले तर ठीक आहे. मनु शब्दाचा अर्थ काय? मनु शब्दाचा अर्थ मंत्र असा आहे. मंत्र धारण करणारा मनु, आणि त्याची संतान म्हणजे मानव. म्हणजे आम्ही पण मंत्र धारण करायला पाहिजे की नाही? मग मंत्र शब्दाचा अर्थ काय? मननात त्रायते समंत्र. मनन आलं की नाही सांगा? मनन, ज्याचं मनन केल्यामुळं आपलं रक्षण होतं आणि इतरांचंही आपण करू शकतो, त्याला काय म्हणायचं? मंत्र असं म्हणतात. मननात त्रायते समंत्र. म्हणून माणसाचं खरं लक्षण हे चिंतनशीलता, मननशीलता सांगितलेलं आहे. सर्वोपि जीवंती जीवंती मृगपक्षिणः स जीवती मनो यस्य मननेन उपजीवती. याला एकश्लोकी योग वासिष्ठ असं म्हणतात. आपल्याला एकश्लोकी रामायण माहिती आहे, आदौ राम तपोवनाधिगमनम. एकश्लोकी भागवत माहिती आहे. तसं एकश्लोकी योग वासिष्ठ हे आहे. झाडं पण जगतातच की. तरवोपी जीवंती जीवंती मृगपक्षिणः.
पशु पक्षी हेही जगतातच की. मग मनुष्य म्हणून वेगळं जगणारा कोण आहे? सजीवती मनोयस्य मननेन उपजीवती. ज्याचं मन मननामध्ये स्थिर असतं तोच मनुष्य म्हणून जगायला पात्र आहे. या कथा कीर्तन प्रवचन हे जे काही चाललेलं आहे 4 महिन्याचं, याचा उद्देश काय आहे? वक्त्याला जे माहीत आहे ते श्रोत्यांना सांगणं आणि श्रोत्यांमधील चिंतनशीलता, मननशीलता, ध्यानशीलता, भक्तिप्रवणता वाढवणं, हाच तर उद्देश आहे ना याचा. हनुमान चिंतनशील आहेत. ज्या रावणाला ते पाहतात आणि खरं सांगू का, इनिशियली ही वॉज हायली इम्प्रेस्ड. नुसतं नाही इम्प्रेस्ड, हायली इम्प्रेस्ड. रावणाचं व्यक्तिमत्व पाहून हनुमंतराय अत्यंत प्रभावित झाले. वाल्मिकी लिहित आहेत. हनुमान काय विचार करतायत बघा. हनुमान विचार करतायत रावणाचं रूप अद्भुत आहे. आता तो काळा कभिन्न आहे बरं का, निळसर काळपट, काळा आहे आणि निळी झाक आहे. झाक आहे की नाही आहे, काळा कुळकुळीत, निळी झाक अंगातून बाहेर येते असा हा. पण तप केले ना, 10,000 वर्ष तप. तप कुठं लपतं? तपाचा प्रभाव दिसणारच. त्या तपाच्या प्रभावाने तो इतका प्रभावी दिसतोय. हनुमान विचार करताय याची शक्ती, याचं तेज, धैर्य अपरंपार आहे. हा खरं तर इंद्र होण्याच्या पात्रतेचा आहे. हनुमंतांचा ॲनालिसिस बघा. माझ्या सीतामाईला त्रास दिला हा वाईटच आहे, हे शहाण्या माणसाचा ॲनालिसिस नाही. तो वाईट आहे हा वेगळा विषय, त्याच्यातले गुण काय तेही बघता आले पाहिजे. जगातील एकही अशी व्यक्ती नाही की जिच्यामध्ये सद्गुण नाही. किती वाईट असला तरी काहीतरी सद्गुण आहेत की नाही प्रत्येकामध्ये, तेही पाहता आले पाहिजे. खरं तर हा इंद्रच व्हायचा, इतके गुण याच्यामध्ये आहेत. यांनी तपस्या केलेली आहे, उपासना केलेली आहे, अर्चना केलेली आहे. असं असतं बघा. तुम्ही सद्विद्या निरूपण ऐका दासबोधातील आणि कुविद्या निरूपण ऐका, दोन्हीमध्ये जोड्या दिल्यात गुणांच्या. असं असतं एखाद्या सद्गुणाला दुसऱ्या सद्गुणाची जोड मिळाली की तो जास्त उठून दिसतो. म्हणजे काय? तबला पण वाजवता येतो, पण पेटी घ्या म्हटलं तर पेटी पण घेता ना. जय जय रघुवीर मदत झाली की नाही? संगीत समजायला, प्रकट करायला अधिक वाव प्राप्त झाला. नाहीतर इकडं जाऊ दे, हे बोलायलाच नको. पण विरुद्ध गोष्ट अशी आहे, एकच दुर्गुण तुमच्यात असतो आणि तुमच्यातील अनेक सद्गुणांवर तो पाणी फेरतो. रावण त्याचं उदाहरण आहे. हनुमंतांचा ॲनालिसिस सांगतो. इतके सद्गुण असून सुद्धा रावणाला धर्मशास्त्रानं वाईट का म्हटलं? हनुमंतांनी त्याचा ॲनालिसिस सांगून ठेवलेला आहे. इतके सद्गुण त्याच्यामध्ये, नो डाऊट आहेतच सद्गुण त्याच्यात, पण तरी सुद्धा तो आम्हा हिंदूंना मान्य नाही. त्यांनी म्हटलेलं शिवतांडव स्तोत्र आम्हाला मान्य आहे. त्यांनी वेदांमध्ये ज्या काही ऋचा रचल्या, जटा प्रकार जो काढला आहे, वेद म्हणण्याची पद्धत, त्याच्यामध्ये 8 मुख्य प्रकार आहेत. घन सगळ्यात शेवटचा मानला जातो, पण जटा नावाचा जो प्रकार आहे तो रावणानं इन्व्हेंट केलेला प्रकार आहे. जटेमध्येही म्हटलं जातं, आमचे वैदिक लोक म्हणतात जटेमध्ये मंत्र म्हणतात. रावणाचं ते चांगलं सगळं त्यांनी स्वीकारलेलं आहे, पण रावणाला स्वीकारलेलं नाही हे लक्षात ठेवायचं. हनुमंतांनी ॲनालिसिस केलं, अरे याचा प्रभाव इतका अद्भुत आहे. खरं तर हा इंद्र व्हायच्या योग्यतेचा एक अधर्म ह्यांनी स्वीकारला. एका अधर्माला जीवनामध्ये स्थान दिलं, आणि नुसतं स्थान नाही दिलं, मूर्ध्नी स्थान मस्तकावर आणून बसवलं त्या अधर्माला. आणि ह्यामुळं हा आता श्रीरामांचा विरोधक झाला आणि म्हणून दंडनीय झालेला आहे. आणि तुम्हाला 47 सालापासून काय सांगितलं जात आहे? निधर्मी व्हा. निधर्मी म्हणजे अधर्मीच झाला तो, लक्षात घ्या. आमची गंमत काय झालेली आहे, एकीकडं आम्ही श्रीरामांचे उपासक आणि रामांना आदर्श मानणारे म्हणून म्हणवून घेतो, आणि दुसरीकडं मात्र सेक्युलरिझमचा ढोल बडवतो.
दोन्ही विरुद्ध आहे. एक काहीतरी स्वीकारा. एक तर धर्मनिष्ठ बना, नाहीतर सेक्युलर बना. सेक्युलर बनून रामाचे उपासक बनू नका, कारण रामो विग्रहवान धर्म. राम हे साक्षात धर्ममूर्ती आहे आणि रावण काय आहे? अधर्ममूर्ती आहे. श्री रामवत वर्तितव्यम स धर्म, रावणवत वर्तितव्यम स अधर्म. या एका अधर्माला त्यांनी महत्वाचं जीवनात स्थान दिलं आणि म्हणून हा दंडनीय झालेला आहे. म्हणजे एक दुर्गुण तुम्हाला अनेक सद्गुणांना सुद्धा तिलांजली द्यायला भाग पाडणारा आहे. आणि तो दुर्गुण कोणता आहे? धर्माची आज्ञा न पाळणं, जे करण्याची प्रवृत्ती सध्याच्या बहुसंख्य हिंदूंमध्ये प्राधान्यानं पाहायला मिळते. म्हणजे एकीकडं जय श्रीराम म्हणायचं आणि दुसरीकडं रावणासारखं वागण्याचा अभ्यास करायचा, ही आमची स्थिती आहे सध्याची, बरं का. म्हणून जागं व्हायला पाहिजे, धर्मशास्त्रांना प्रधान मानलं पाहिजे आणि त्यानुसार आचरण करण्याचा अभ्यास केला पाहिजे. जय श्री